प्रार्थनान हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थनान हेच मुचे मागणी। माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, गरिबीच्या रेषेखाली असे बरेचसे कुटुंब आहेत। शिक्षणाचं महत्त्व काय 200 वर्षापूर्वी आपल्याला महात्मा फुलेंनी सांगितलं, सर्व मानव जातीला सांगितलं। बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावरती पहल केली। अनेक समाज सुधारक भाऊसाहेब देशमुख आहेत, त्यांनी शाळा काढल्या, शिक्षणाचा त्यांनी पाठपुरावा केला, परंतु आपल्या समाजाकरता पाहिजे त्या प्रमाणामध्ये याचा प्रसार प्रचार होऊ नाही शकला। त्याचे कारण जर शोधायला जर गेलं तर आम्ही या सामाजिक कार्यासाठी जे ज्या भागात फिरत होतो, असं लक्षात आलं की अनेक पोरं आपल्या समाजामध्ये आहेत, अनेक गुणवंत पोरं आहेत, चांगलं टॅलेंट त्यांच्याजवळ आहे, हुशार आहेत, परंतु आर्थिक स्थिती अत्यंत कमजोरीची असल्यामुळे ते काही करू शकत नाही। त्यांचे आईवडील कसे दोन टाईम त्यांचं पोट भरतात, कधी भरले जात नाही, अशा स्थितीमधून जीवन जगतात। आम्ही 4 लोक शहरामध्ये आलो, या गोष्टीची जळ कदाचित आपल्याला कमी बसेल, कमी बसत असेल, जाणवत असेल, परंतु इतकं मोठं विदारक आहे, फार विदारक क्षेत्र आहे। शिक्षणाला मदत केल्यानंतर काय होऊ शकतं समाजामधल्या मुलांचं, याचं एक छोटंसं उदाहरण तुम्हाला माहिती आहे। पूर्ण जगामध्ये ते गाजलेलं उदाहरण आकाश पोकळगट नावाचं माहिती आहे सगळ्यांना। आकाश पोकळगटची कहाणी माहिती आहे ना? याचे संकल्पना गजाननने मांडली, परंतु गजानन छोटा कार्यकर्ता आहे। ती संकल्पना आणखी सिनियर लोकांसमोर गेल्यावरती त्याच्यावरती आणखी गंभीरतेने विचार झाला। असं संकल्पना आली की महाराष्ट्रासाठी आपण जर करतोय, प्रत्येक विभागातून एक चांगला मनुष्य द्या, जेणेकरून सर्व विभागाचं त्याच्यामध्ये प्रतिनिधित्व राहील आणि आपल्याला सर्वांपर्यंत पोहोचता येईल। आणि या संस्थेचं जे उद्दिष्ट आहे, विद्यार्थ्यांना मदत, ही मदत करण्यासाठी मिळवण्यासाठी आपल्याला सगळ्यांकडे जाता येईल। आणि हीच मुची प्रार्थनान हेच मुचे